नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सिलाई वर्ल्ड मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण वुमन्स शॉर्ट मिडी फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते पाहणार आहोत। तर याकरता इथे प्रिंटेड फॅब्रिक घेतलेलं आहे मी 3 मीटर आणि हे जॉर्जेटचं फॅब्रिक आहे। त्याचबरोबर अस्तरचं फॅब्रिक घेतलेलं आहे जे की मी 2.5 मीटर घेतलेलं आहे। तर सुरुवातीला जे अस्तरचं फॅब्रिक आहे त्यावरती आपण कटिंग करणार आहोत। तर जो मिडी फ्रॉक आहे त्याच्या टॉप पार्टची कटिंग करायची, त्यासाठी 16.5 इंच फॅब्रिक जे आहे मी इथे फोल्ड करून घेतलेला आहे 4 फोल्डमध्ये। उंची आपल्याला 15.5 इंच ठेवायची आहे, 15.5। टॉप पार्टची उंची 15.5 इंच ठेवायची प्लस 1 इंच त्यामध्ये मार्जिन घ्यायची। अशा पद्धतीने पॉइंट्स घेऊन आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आणि सरळ रेष जी आहे ती आखून घ्यायची। सरळ रेष आखून घेतल्यानंतर त्याच रेषेवरती शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे। तर इथे मी शोल्डरसाठी 7 इंचावरती मार्क करणार आहे। शोल्डरचा हाफ पार्ट घ्यायचा, त्यानंतर आमोलसाठी देखील मी इथे 7 इंचावरती मार्क करून घेणार आहे। मार्क केल्यानंतर स्केलच्या मदतीने सरळ रेष आखून घ्यायची। त्यानंतर चेस्टचा 4th पार्ट घ्यायचा आहे, जी पण चेस्ट आहे डिवायडेड बाय 4 करून चौथा भाग घ्यायचा। तर इथे 40/4 करून 10 इंचावरती मार्किंग केलं प्लस त्याच्यामध्ये 2 इंच मार्जिन घेतली। असे दोन्ही पॉइंट्स जे आहेत करून घेतले। त्यानंतर जो खालचा पार्ट आहे किंवा बॉटम याला आपण म्हणू शकतो, तिथे तुम्हाला वेस्टचं मेजरमेंट घ्यायचं। वेस्टसाठी मी ते 9.5 इंचावरती मार्किंग केलं आणि इथे हा पार्ट मी लूज ठेवलेला आहे व्यवस्थित। त्यानंतर अशा पद्धतीने हे पॉइंट्स जे आहेत ते कनेक्ट करून घ्यायचे। दोन्ही पॉइंट्स आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे। त्यानंतर आमोलसाठी मार्क करायचं। तर फ्रंट आमोलसाठी 1 इंच आणि बॅक आमोलसाठी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे। मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा। इथे तुम्ही कर्व स्केलचा देखील वापर करून घेऊ शकता दाखवल्याप्रमाणे। गोलाकार देऊन घेतल्यानंतर आपल्याला इथे जो नेक पार्ट आहे त्याची मार्किंग करायची आहे आणि सेम याच पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिकवरती देखील कटिंग करून घ्यायची। तर गळा रुंदी इथे मी या साईजमध्ये 3.5 इंच घेणार आहे। त्याचबरोबर गळ्याची जी खोली आहे ती साधारण इथे 6.5 इंच फ्रंट नेकसाठी ठेवणार आहे मी। 6 ते 6.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। त्यानंतर जेवढी गळा रुंदी घेतली तेवढंच आपल्याला इथे खालच्या बाजूला मार्किंग करायचं। तेवढंच मार्किंग केल्यानंतर आता इथे स्क्वेअर जो आहे बनवून घ्यायचा किंवा बॉक्स बनवून घ्यायचा आहे। बॅक नेकसाठी इथे आपण साधारण 5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे। इथे देखील आपल्याला सरळ रेष आखून घ्यायची। त्यानंतर अर्धा इंच आतमध्ये मार्किंग करायचं, म्हणजे जसं 3.5 इंच गळा रुंदी आहे तर आपण इथे खालच्या बाजूला 3 इंचावरती मार्किंग करून चौकोनी आकार जो आहे गळ्यासाठी देऊन घ्यायचा आहे। म्हणजे खालच्या बाजूला जो चौकोन आहे त्याची रुंदी आपण थोडीशी कमी करून घेतलेली आहे गळ्याची। सेम याच पद्धतीने बॅक नेक देखील आपल्याला करायचं आहे। शोल्डर अर्धा इंच डाऊन करून घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे। केलेल्या मार्किंग प्रमाणे आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। तर सुरुवातीला बॅक नेक आणि त्यानंतर बॅक आर्महोलची कटिंग करायची। दोन्ही पार्ट्स कट करून घेतले, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट सेपरेट करून घेतले। त्यानंतर आपण काय केलेलं आहे, फॅब्रिक डबल फोल्ड मध्ये ठेवलं। अशा पद्धतीने फॅब्रिक मी घेतलेलं आहे। इथे हे जे फॅब्रिक आहे ते 4 घड्यांमध्ये आहे। मेन फॅब्रिक वरती 2 लेअर आणि खाली 2 लेअर अशा 4 लेअर आहेत। या बाजूने आपल्याला कट करून घ्यायचं आहे फॅब्रिक। इथे आपण बॉटमची कटिंग करून घेणार आहोत। ही सर्व जी कटिंग आहे आपली बॉटमची कटिंग आहे। मेन फॅब्रिकची कटिंग झाली टॉप पार्टसाठी आणि त्याचबरोबर उंचीमध्ये आपण हे फॅब्रिक किती घेतलं, बॉटमसाठी जे फॅब्रिक कट केलं त्याची रुंदी आपण साधारण इथे तुम्ही पाहू शकता 44 ते 45 इंच घेतली आणि याची उंची जी आहे बॉटमची ती 28 इंच आपण ठेवलेली आहे। असे 2 पीस जे आहेत आयताकृती आपण कट करून घेतले दाखवल्याप्रमाणे। आता साईडने जे उरलेलं फॅब्रिक होतं त्यातून आपल्याला स्लीव्सची कटिंग करायची। स्लीव्सची जी कटिंग आहे ती फुल स्लीव्समध्ये करणार आहोत आपण आणि पफ स्लीव्स देखील आपण याला म्हणू शकतो, अशी कटिंग करणार आहे। तर इथे साधारण मी 20 इंचावरती मार्किंग करून घेतलं। स्लीव्ससाठी फॅब्रिक 4 फोल्डमध्ये ठेवलेलं आहे। माझ्याकडची बाजू बंद, समोरची बाजू ओपन आहे। सरळ रेष जी आहे मी इथे आखून घेतलेली आहे दाखवल्याप्रमाणे आणि फॅब्रिक किती 4 फोल्ड केलं तर 11 इंचामध्ये मी 4 फोल्ड केलं। ओपन साईडने 3 इंचावरती मार्किंग केलं। त्यानंतर इथून आपल्याला स्लीव्सचा जो आकार आहे फुल स्लीव्सचा तो देऊन घ्यायचा दाखवल्याप्रमाणे। आकार मी इथे देऊन घेतलेला आहे व्यवस्थित।
त्यानंतर आता ही जी स्लीव्ज आहे त्याच्या बॉटममध्ये आपण इलॅस्टिक जे आहे ते अटॅच करणार आहे. इलॅस्टिक अटॅच करणार त्यामुळे तिथे जे आहेत चुन्या तयार होणार आहेत. त्यामुळे आपण इथे बॉटम जो आहे तयार बॉटम आपले 6 इंच ठेवायचं आणि जेवढं पण फॅब्रिक आहे तेवढं आपण इथे घेणार आहे. तर साधारण 10 इंच फॅब्रिक मी घेणार आहे. म्हणजे वरच्या बाजूला 11 इंच आणि खालच्या बाजूला 10 इंच असं मार्किंग करून घ्यायचं आणि दोन्ही पॉईंट्स कनेक्ट करून घ्यायचे. दाखवल्याप्रमाणे स्लीव्जची कटिंग झाली. आता ही ओपन करून दाखवते. स्लीव्जला आपण इथे अस्तर नाही लावणार आहोत आणि अशा पद्धतीने छोट्या छोट्या चुन्या घेऊन आपली स्लीव्ज जी आहे ते तयार होणार आहे. आता आपल्याला स्टिचिंग कशी करायची ते पाहायचं आहे. खालच्या बाजूला इथे इलॅस्टिक अटॅच करायचं आहे आपल्याला आणि वरच्या बाजूला देखील छोट्या छोट्या चुन्या ज्या आहेत सेंटरला घ्यायच्या आहेत. मेन फॅब्रिक घेतलंय. मेन फॅब्रिक सरळ ठेवलेलं आहे. त्यावरती आपल्याला अस्तरचं फॅब्रिक ठेवून घ्यायचं. अस्तरचं फॅब्रिक अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे मी. अस्तरचं फॅब्रिक ठेवल्यानंतर पूर्ण जे फॅब्रिक आहे पिनने सिक्युअर करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इथे आपण स्लीव्ज अटॅच करणार आहोत त्यामुळे फक्त नेक पार्ट जो आहे स्टिच करून घ्यायचा आहे आपल्याला. नेक पार्ट जो आहे तो आपण व्यवस्थित पिनने सिक्युअर करून घेतला. नेक पार्ट स्टिच करून घ्यायचा. त्यानंतर जे बॉटमचं फॅब्रिक आहे त्याला वरच्या बाजूने अशा पद्धतीने छोटे छोटे स्टिचेस जे आहेत ते करून घ्यायचे. म्हणजे मोठ्या नंबरची टीप इथे मारून घ्यायची आहे आणि छोट्या छोट्या चुन्या ज्या आहेत करून घ्यायच्या आपल्याला, किंवा याला आपण गॅदर्स देखील म्हणू शकतो. तर हे पहा, अशा पद्धतीने मेन फॅब्रिक आतल्या बाजूला होतं ते सरळ करून घेतलं आपण. मेन फॅब्रिक जे आहे आपण सरळ करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला टॉप स्टिचेस करून घ्यायचे आहेत. नेक पार्टवरती व्यवस्थित दाखवल्याप्रमाणे टॉप स्टिचेस करून घ्यायचे. आमोल साईडने अस्तर अटॅच करून घ्यायचं. सर्व बाजूंनी अस्तर जे आहे अटॅच करून घ्यायचं. अस्तर व्यवस्थित अटॅच करून घेतलं. सेम याच पद्धतीने बॅक पार्ट देखील आपण रेडी करून घेतला. फ्रंट पार्ट देखील रेडी करून घेतला. आणि जो बॉटम आहे त्यासाठी इथे आपण बॉटम पार्ट जो आहे त्याच्यामध्ये आपण असे व्यवस्थित छोट्या छोट्या चुन्या करून घेतल्या आणि गॅदर्स जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत. हे पहा, अशा पद्धतीने. आता दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवायचे. म्हणजे बॉटमचं मेन फॅब्रिक आणि टॉप पार्टचं मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवून टॉप पार्टमध्ये हा पार्ट जो आहे अटॅच करून घ्यायचा. सेम याच पद्धतीने दुसरा जो पार्ट आहे आपला तो देखील रेडी करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये अस्तर जे आहे अटॅच करायचे. तर इथे अस्तरची कटिंग जी आहे ती आपण अम्ब्रेलामध्ये केलेली आहे. अम्ब्रेला कटिंगमध्ये अस्तर आपण इथे कट केलेला आहे, सरळ न कट करता. तर हे पहा, अस्तरचं फॅब्रिक घेतलं. अस्तरचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे टॉप पार्टवरती. त्यानंतर स्टिच करून घ्यायचं. स्टिच करून घेतल्यानंतर अस्तर खालच्या बाजूला करून घ्यायचं. आता आपल्याला स्लीव्जची स्टिचिंग करायची. तर स्लीव्जचा पहिल्यांदा सेंटर करून घ्यायचा आहे. स्लीव्जचा सेंटर करून मार्किंग करून घ्यायची तिथे, किंवा तुम्ही एक छोटाशी कट जरी तिथे करून घेतला तरी चालणार आहे, जेणेकरून स्लीव्जचा जो सेंटर आहे तो कुठेही मिस होणार नाही किंवा पुढे मागे होणार नाही. छोटासा कट मी इथे करून घेतला. त्यानंतर हे पहा, मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवायचे आणि अशा पद्धतीने जो सेंटरचा पार्ट आहे तिथे आपल्याला चुन्या घ्यायच्या आहेत. छोट्या छोट्या अशा 2 ते 3 चुन्या दोन्ही बाजूंनी घेऊन आपल्याला स्लीव्ज जे आहेत ती पूर्ण आमोल पार्टमध्ये अटॅच करून घ्यायची आहे. दोन्ही बाजूंनी स्लीव्ज आपण अशाच अटॅच करून घेतल्या. स्लीव्ज अटॅच करून घेतल्यानंतर आता या स्लीव्जचा जो बॉटम आहे तो मी इथे डबल फोल्ड करून घेतलेला आहे, किंवा तुम्ही इथे पिको केला तरीही चालणार आहे. पिको करून घेतल्यानंतर आता वरच्या बाजूने 1 इंच साधारण अंतर आपल्याला ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने इलॅस्टिक घ्यायचं. जिथे तुम्हाला जेवढ्या लांबीची तुमची स्लीव्ज आहे त्या लांबीमध्ये तुमच्या हाताचं मेजरमेंट घ्यायचं, किंवा जो दंडघेर म्हणू शकतो, किंवा बायसेप्स, किंवा हाताचा जो खालचा एल्बो स्लीव्ज म्हणू शकतो आपण, तिथपर्यंतचा जो पार्ट आहे त्याचं मेजरमेंट घ्यायचं आणि तेवढ्या मापाचं इलॅस्टिक तुम्हाला घ्यायचं आहे. जसं की जर तुमचा तो राऊंड जर 6 इंच येत असेल तर त्यामध्ये साधारण 1 ते 1.5 इंच इलॅस्टिक कमी घेऊन ते इलॅस्टिक पूर्णतः खेचून तुम्हाला स्लीव्जमध्ये अटॅच करून घ्यायचं आहे. बॉटम साईडला पूर्ण खेचून, त्यामुळे पूर्ण स्लीव्जला जे आहे छान चुन्या व्यवस्थित पडतात. त्यानंतर साईडने पूर्ण जो फ्रॉक आहे त्याला फिटिंग करून घ्यायची, किंवा मिडी ड्रेसला फिटिंग करून घ्यायची आहे. अस्तरचा जो बॉटम आहे तो व्यवस्थित आपल्याला डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आणि मेन फॅब्रिकला पिको करायचा आहे.
तर बघा मैत्रिणींनो, सुंदर असा मिडी ड्रेस जो आहे आपला इथं तयार झालेला आहे आणि खूप कमी खर्चामध्ये घरच्या घरी तुम्ही असे सुंदर मिडी ड्रेस जे आहे ते बनवू शकता। इथे याच्याबरोबर तुम्ही बेल्ट देखील अटॅच करून घेऊ शकता किंवा बेल्ट देखील शिवू शकता। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल। Easy come, easy go. No need to fight about it. Easy come, easy go. No stress, I'm